करे कोचिंग क्लासेस आज वर्ग आणि वर्गमूळ पार्ट ए घेऊन आलेले आहेत। एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसे करायचे पहा। 5चा वर्ग किती येतो 25। आता 5 जर 15 असेल तर 1 आणि 1च्या पुढची संख्या किती येते 2। 1 गुणिले 2 येतं 2। 5चा वर्ग 25। 3 आणि 3च्या पुढची संख्या 4। 3 चौक 12। 5चा वर्ग 25। 4 आणि 5 4 पंचे 20। 5चा वर्ग 25। 7 8 56। 5चा वर्ग 25। 10 आणि 9 आणि 10। 9 आणि 9च्या पुढची संख्या 10। 10 9 90। 5चा वर्ग 25। 12 आणि 12च्या पुढची संख्या 12 गुणिले 13 156। 5चा वर्ग 25। 100 पाय असणाऱ्या संख्यांचे वर्ग म्हणजे काय 100च्या जवळ असणाऱ्या ह्या संख्या आहेत बघा। जर याचा वर्ग काढायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर काढता येतो। मला सांगा 100 पेक्षा किती जास्त आहे 4। जर 100 पेक्षा 4 जास्त असेल तर ह्या संख्येमध्ये 4 मिळवायचं। 100 104 मध्ये 4 मिळवलं किती येतं 108। 4चा वर्ग 16। काय केलं 104 मध्ये किती मिळवलं जेवढं जास्त आहे तेवढं मिळवलं आणि 4चा वर्ग किती येतो 16 येतो। 108चा वर्ग करायचा आहे 116। 108 मध्ये 8 मिळवलं किती आलं 116। 8चा वर्ग किती येतो 64। आता इथं पहा इथं 102 आहे। ज्यावेळेस तुम्ही 102 मध्ये 2 मिळवता त्यावेळेस उत्तर किती येणार आहे 104 येणार आहे। पण 2चा वर्ग 4 लिहून चालत नाही, लक्षात घ्या। वर्ग संख्या करत असताना किमान 2 संख्यांची गरज पडते, लक्षात घ्या। म्हणून 4 न लिहिता 04 लिहिलं जातं। 104 04। 103चा वर्ग करायचा आहे 103चा वर्ग 103 मध्ये 3 मिळवलं 106 आणि 3चा वर्ग 9। 9 लिहित असताना काय लिहिलं जातं 09 लिहिलं जातं। आता आहे 112चा वर्ग 112चा वर्ग 112चा वर्ग 112 मध्ये 12 मिळवले 112 मध्ये 12 मिळवले 124। आता 12चा वर्ग लिहित असताना 144 लिहिलं तर उत्तर चुकेल, कारण इथं 3 अंकी संख्या वर्गाला आपल्याला 2 अंकी संख्या लागते। किती अंकी संख्या लागते 2 अंकी। मग 144 लिहित असताना 1 इथं लिहिला जातो आणि 44 पुढे लिहायचं, जेणेकरून 1 याच्यामध्ये मिळवलं जाईल। 4 4 4 आणि 1 5 2 1 125 44। आता 100 पेक्षा लहान संख्या असतील, सपोज 100 पेक्षा 4 ने लहान आहे, मग काय करायचं ह्या 96 मधून 4 वजा करायचे। किती आले 96 मधून 4 गेले 92 आणि जे वजा केले 4चा वर्ग किती येतो 16 येतो। 4चा वर्ग किती येतो 16। 92 100 ला किती कमी आहे 8। जर 92 मधून 8 वजा केलं तर किती येतं 84 आणि 8 वजा केले 8चा वर्ग किती येतो 64। 99 100 पेक्षा किती कमी आहे 1। 99 मध्ये गेला 98 आणि 1चा वर्ग लिहित असताना 01 लिहिला जातो, लक्षात घ्या। आत्ताच सांगितलं वर्गासाठी आपल्याला किती अंकी संख्येची गरज आहे 2 अंकी। त्याच्यानंतर 98चा वर्ग 98 किती कमी आहेत 2 कमी। 98 मधून 2 गेले 96 आणि 2चा वर्ग लिहित असताना 0 लिहिलं जातं 04 लिहायचा। 86चा वर्ग आहे 100 ला किती कमी आहेत 14 कमी आहेत। मग 86 मधून 14 वजा केले 86 मधून 14 गेले 72 आलं। 86 मधून 14 गेले 72 आलं। 14चा वर्ग काय येतो 196। पण 3 अंकी संख्या असली की एक काय करायचा हातच्या द्यायचा 6 9 2 आणि 1 3 7 7। आता 50 पाया असणाऱ्या संख्यांचे वर्ग कसे केले जातात। 50 पाया जर असेल तर लक्षात घ्या 25 मध्ये अधिक किंवा वजा केलं जातं। कशामध्ये 25 मध्ये अधिक किंवा वजा केलं जातं। मला सांगा हे 50 पेक्षा किती जास्त आहे 4, तर 25 मध्ये अधिक मिळवायचं। 25 मध्ये 4 मिळवलं किती आलं 29 आणि 4चा वर्ग काय केला 16। हे 29 कसं आलं 50 पेक्षा किती जास्त आहे ते फक्त 25 मध्ये काय करायचं मिळवायचं। 25 आणि 4 किती झालं 29 आणि 4चा वर्ग काय आला 16 आला। 56 आहे 50 पेक्षा किती जास्त आहेत 6। 25 मध्ये 6 मिळवले 31। 6चा वर्ग किती येतो 36। 6चा वर्ग किती येतो 36। पहा पुन्हा एकदा काय केलं 50 पेक्षा किती जास्त आहेत 6। 25 मध्ये 6 मिळवलं 31। 6चा वर्ग 36। पुन्हा 50 पेक्षा किती जास्त आहेत 2 जास्त आहेत। 25 मध्ये 2 मिळवलं 27 आणि 2चा वर्ग केला तर काय येतो 04 लिहायचा। 4 लिहायचं का नाही 2 अंकी संख्या द्यायची। 53चा वर्ग आहे 50 पेक्षा 3 जास्त आहेत। 25 मध्ये 3 मिळवलं 28 आणि 3चा वर्ग काय लिहायचा 09 लिहायचा। 63चा वर्ग आहे 63चा वर्ग करत असताना लक्षात घ्या 50 पेक्षा किती जास्त आहेत 13 जास्त आहेत। 25 मध्ये 13 मिळवले 38 आणि 13चा वर्ग लिहित असताना 169। 1 काय करायचा हातच्या द्यायचा 9 6 8 आणि 1 9 3 3। आता 50 पेक्षा लहान संख्या असतील तर काय करायचं पहा।
50पेक्षा लहान संख्या आहे, मला सांगा 44, 50पेक्षा लहान आहे, 50 पाया असला की 25मध्येच अधिक किंवा वजा करायचं. जर संख्या जास्त मोठी असेल तर अधिक करायचं आणि 50पेक्षा लहान असेल तर वजा करायचं. किती लहान आहे? 6 ने लहान आहे, मग 25मधनं 6 गेले 19 आणि 6चा वर्ग 36. इथं काय केलं पहा, 25 वजा काय केलं आपण 6 केलेलं आहे, 25 वजा 6. 42, 50पेक्षा 8 कमी आहे, 25मधनं 8 गेले 17, 8चा वर्ग 64. 48, पुन्हा 50पेक्षा 2 कमी आहे, 25मधनं 2 गेले 23 आणि 2चा वर्ग 0,4 लिहायचं, 2 अंकी संख्या लिहिली जाते. 47, 3 कमी आहेत, 25मधनं 3 गेले 22 आणि 3चा वर्ग 0,9 लिहिला जातो. आता पुढं 38, 50पेक्षा 12 कमी आहे, 25मधनं 12 गेले 13 राहिले आणि 12चा वर्ग येतो 144. 4 4, 4 3 1 4, 1 1. धन्यवाद मित्रांनो. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी लक्षात घ्या, आपल्या चॅनल करिअर कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि लाईक करायला विसरू नका. आता मी पुढं वर्ग आणि वर्गमूळचा पार्ट 2 घेऊन येणार आहे, लक्षात घ्या. तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो नवीन आहे, लक्षात घ्या. बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना माहीत नसणार आहे, म्हणून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.